सांगली शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 92वी वार्षिक सर्वसाधारण सभा 27 जुलै रोजी. सभासदांनी उपस्थित राहण्याचे संस्थेचे आवाहन. शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी 91 वर्ष कार्यरत असणाऱ्या, नेहमी ऑडिट अ वर्ग मिळवणाऱ्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगली यांची 92वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 27 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल, माधवनगर रोड येथे संपन्न होणार आहे. अहवाल सालात संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. अहवाल सालातील प्रगतीचा आढावा तसेच सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमॅन राजाराम पाटील यांनी यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत केलं आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमॅन संतोष नाईक, सेक्रेटरी धनपाल यादव, संचालक संदीप पाटील, विशाल शिंदे, संजय कुंभार, राजेंद्र खांडेकर, नितीन जाधव, प्रकाश बन्ने, बजरंग घागरे, शैलेंद्र गोंधळी, अरविंद जैनापुरे, प्राध्यापक राणीब यादव, कार्यलक्ष्य संचालक महेश सिंग राजपूत उपस्थित होते. मी शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचा चेअरमन राजाराम पांडुरंग पाटील आपणास एक नम्र निवेदन करतो की आपल्या या शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा 92वी रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता या ठिकाणी डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल, माधवनगर रोड या ठिकाणी संपन्न होत आहे. संस्थेनं अहवाल सालामध्ये जी काही नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सन 24-25 मध्ये 11,38,87,000चा विक्रमी नफा मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक पुरस्कार सुद्धा संस्थेनं या अहवाल सालामध्ये मिळवलेले आहेत. पगारदार संस्थांमधून राज्यस्तरीय आदर्श संस्था म्हणून बँको पुरस्कार सुद्धा संस्थेला मिळालेला आहे. संस्थेच्या जे काही योजना आहेत किंवा प्रगतीचा चढता आलेख जो आहे तो जर पाहिला तर कर्जाचा व्याजदर कमीत कमी ठेवून किंवा ठेवीवरचा व्याजदर याच्यामध्ये 1.67% फरक ठेवून संस्थेनं या अहवाल सालामध्ये व्यवसाय केलेला आहे. कायम ठेवीवरती सरासरी 9% आपण व्याजदर दिलेला आहे. भाग भांडवलामध्ये सुद्धा 3,42,17,000 या अहवाल सालामध्ये वाढ झालेली आपल्यास पाहावयास मिळते आहे. संस्थेच्या सर्व ठेवीमध्ये 27,49,70,000 एवढी वाढ झालेली आहे. या अहवाल सालामध्ये शिक्षण सेवक संजीवनी जी काय ठेव आहे किंवा निधी आहे त्याच्यामध्ये 17 मयत सभासदांच्या वारसांना आज अखेर आपण 2,10,15,000चा सन्मानपूर्वक असा आर्थिक पुरवठा केलेला आहे किंवा अर्थसहाय्य केलेलं आहे. या 24-25 मध्ये सभासदांच्या मुलींना सुद्धा काही संस्थेच्या योजना आहेत महत्वपूर्ण. त्याच्यामध्ये 19,500 मात्रची कन्यारत्न ठेव पावती अदा केलेली आहे. सभासदांच्या मागणीनुसार साधारणतः तासगाव आणि मिरज शाखेचं बांधकाम, इमारत बांधकाम या अहवाल सालामध्ये आपल्याला 35 लाख म्हणजे रुपयाची तरतूद या इमारत बांधकामासाठी केलेली आहे. सभासदांना खात्यावरील माहिती तात्काळ मिळण्यासाठी या शिक्षण सेवकनं शिक्षण सेवक मोबाईल ॲप 24 तास या ठिकाणी सुरू करून प्रदान कार्यालय सांगली येथे सर्व शाखा कशा एकत्रित येतील याचा डाटा या ठिकाणी सुरू केलेला आहे. सेवक, संचालक प्रशिक्षण, स्वच्छ, पारदर्शी आणि काटकर्षी असं वित्त व्यवस्थापन आणि संस्थेच्या दैदिप्यमान वाटचालीत संस्थेचे सर्व सभासद असतील, ठेवीदार असतील, मार्गदर्शक समिती असेल, जिल्हा तालुका समिती असतील, सहकार खाता असेल, विविध प्रकारची प्रसार माध्यम असतील, सेवक वर्ग आमचा असेल, सर्व शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालय, विविध बँका, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण खातं, शासकीय कार्यालय इत्यादीचं चांगलं सहकार्य या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला मिळतं आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सुद्धा संस्थेला वेळोवेळी भेट देऊन संस्थेचा गौरव केलेला आहे. अगदी परवा इस्लामपूर शाखेचा जे नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ झाला आणि त्याच्यामध्ये माजी मंत्री जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते या इमारतीचं आपण उद्घाटन केलेलं आहे. त्यांनी सुद्धा आपल्या या व्यवसायाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं कौतुक केलेलं आहे. संस्थेचा कारभार करताना सर्वांना विश्वासात घेऊन त्याचप्रमाणे सभासदांच्या सूचनांचा आदर करून जास्तीत जास्त निकोप वातावरण राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या संचालक मंडळाने केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये सुद्धा संस्थेची अतिशय चांगल्या पद्धतीने कशी भरभराट होईल
याच्यासाठी आमचं सर्व संचालक मंडळ असेल, मार्गदर्शक समिती असेल, आमचा सभासद असेल, सेवक वर्ग असेल, हे सगळे आम्ही कटिबद्ध आहोत. अशा पद्धतीचं एक निवेदन करून थांबतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.